बघा नंबर 6 मध्ये आम्ही सेवेकरी आलेलो आहे आणि आम्ही 5-7 जण आम्ही आपल्या इथं आणि बळामध्ये सेवा आम्ही चांगल्या रीतीने आम्ही केली. व्हिडिओ कसे एक नंबर तुमचे व्हिडिओ वाटले चांगले लाईक मिळाले देवा चरणा प्लीज मिळावं. सांग बोल बळवंताच्या नावानं लगीन झाले की पोरगे काय करते आई बाबाला विसरत या पण कसं असतंय बायको मिळाली जरी कोणी मदाचे बायको मिळाली जरी कोणी मदाचे आठवण ठेवावी रे आईच्या देवाची आठवण ठेवावी रे आईच्या सगळ्यांचं प्रेम मोजता मापता येतंय म्हणून आई वडिलांचं प्रेम मोजता पण येत नाही मापता पण येत नाही आणि मोजता येत नाही जगाच्या मापाने मोजता येत नाही जगाच्या मापाने आई इतकं प्रेम दिलंय माझ्या इतकं प्रेम दिलंय माझ्या आई बापाने नवली हालवाड्याला गेली तशी त्या जाग्याला खैली काढल्या झऱ्याला मुद्देवान आणलेला हंडाने घागर मात्र देवा उजळायला वरती काढलेल्या झऱ्याला मात्र हंडाने घागर भरून देवा घ्यायला पण आलं पाप मुद्देवाच्या मात्र मना ध्यानाला अरे काय पाप आलं होतं मात्र त्या जाग्याला शिदाचं घर आहे होय पण शिदाच्या घरात खरं किती उगावतोय बघायचं आणि खोटं किती उगावतंय शिदाच्या घरात खरं किती टिकतया खोटं किती टिकतया बघायचं म्हणून त्यावेळेला मुद्देवान देवा खोड मात्र केली त्या ठिकाण्याला आणि काय खोड केली होती त्या जाग्याला आणि वंजळ बर पाणी मुद्देवान घेतलं बाबऱ्या हाताला लागली होती देवात पाणी मात्र बाबा पियाला आणि जसं पाणी पिली तशी त्या जाग्याला एवढ्याच वेळेला एवढ्याच धर्माला एवढ्याच वेळेला आणि अंतरीच्या शाण्या माझ्या माळी घरायाला अंतरित कळले गा अंतरित कळले गा अंतरित
सोन्याच लागले का तुला काय सोनं 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 लागले भाजीपाला नाही या ठिकाणी याप्रमाणे हे सर्व मेंढके विचार केलं त्या ठिकाणी आणि बरं का निघून त्या चंद्रभागा नदीला गेलं. या चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ सवळ केलं त्या ठिकाणी कपाळाला गंध लावलं आणि या पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांकेनं उभा राहिलं त्या ठिकाणी. खांद्यावर रगवांगडा हातात काठी बाळूमामा भक्ताच्या पाठी माझ्या देवाने बाळूमामाने सोन्याने माय सोन्याने भरली मोठी सोन्याने माय सोन्याने भरली मोठी. सोन्याने माय सोन्याने भरली मोठी सोन्याने माय सोन्याने भरली मोठी. त्या बाळू मुलाने काय केलं त्या ठिकाणी हे सर्व मेंढके जसं रांगेनं उभा राहिलं होतं या ठिकाणी पुढे पडलं होतं त्या लहान तान्या त्या बाळूला त्या ठिकाणी हा बाळू मुलगा काय विचार केला आता त्या मुक्या प्राण्याचं आपण सेवा केलं पाहिजे या ठिकाणी. या मुक्या प्राण्याचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे या ठिकाणी. म्हणून बरं का या बरं का बाळू मामानं सर्व शेळ्या मेंढ्या दुपारपर्यंत बरं का चारणी केला त्या ठिकाणी. मेंढ्या पाण्याला राहिला होता सोडायला पोट लागला होता भरवायला. जसं या शेळ्या मेंढ्याचं पोट भरवला त्या ठिकाणी जसं आपल्या घरवाड्या जसं आपल्या बरं का शेतामध्ये आला त्या ठिकाणी सर्व शेळ्या मेंढ्या एकत्र केला त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तळ होत त्या तळाच्या भोवतणी पूर्ण बरं का शेळ्या मेंढ्या भोवतणी बरं का रिंगाणा मारला त्या ठिकाणी. रिंगाणा मारल्यानंतर बाळू मुलाला आत जाता येईना एक मेंढी बाहेर पडेना त्या ठिकाणी. रात्री राहिलं होतं उयाला त्याला या बाळू मामाने काय केलं खांद्यावर घुंगड होतं हातात काठी होतं या ठिकाणी जसं उधळला त्या ठिकाणी धावत बरे का पळत त्या ठिकाणी जसं धावत पळत त्या ठिकाणी हा बाळू मुलगा असणारा खात्री झाली या भगवंताची त्या ठिकाणी. या भगवंताला या पांडुरंगाला आपण भेटलं पाहिजे या ठिकाणी असं विचार लागलं होतं करायला. भावाला भुकलेला देव होता भक्तीला भुकलेला देव होता त्या ठिकाणी. या देवा पांडुरंगाच्या भेटीला आपण गेला पाहिजे म्हणला आणि धावत पळत निघून गेला विठ्ठलाच्या रवळात त्या ठिकाणी. जसं रावळ देवळ मध्ये गेला त्या ठिकाणी विठ्ठलाच्या दाटणी वाटणी गर्दी जमलं होतं. त्या गर्दीतनं शिरत शिरत बरं का हा बाळू मुलगा त्या देवासमोर गेला त्या ठिकाणी. आणि देवाला काय झालं होता बोलायला. जसं या देवाच्या रवळात गेला त्या ठिकाणी या भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवला त्या ठिकाणी. तन मन धन बरं का
या भगवंताच्या चरणी अर्पण केला त्या ठिकाणी. आणि देवाला काय लागला होता बोलायला? काय आहे भगवंता, हा. हे सारं तुझं खेळ आहे या ठिकाणी. होय. तुझ्या वाचून जगामध्ये एक पान सुद्धा हलत नाही या ठिकाणी. होय. असं या भगवंताला विनवत होता. देवादी देवा, त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये मला आता तू बरं का दर्शन दिलं पाहिजे त्या ठिकाणी. असं विनवणी लागला होता करायला. जसं विनवणी करत असताना दगडाचा देव तिथं होता. होय. दगडाचा देव कुणा संग बोलल? कसं बोलणार? त्याला बाळू मामाची छाती, बाळू मामाची भक्ती, बाळू मामाचं धाडस होतं या ठिकाणी. होय. त्या भगवंताला काय बोलतोय, देवा त्या पाषाण मूर्तीमध्ये म्हाताऱ्याचं रूप मला दाखवला तर बरं, नाहीतर तुझ्या या पाषाण मूर्तीला मी टक्कर देईन या ठिकाणी. असं देवाला लागला होता बोलायला. बाळू मामाची छाती, बाळू मामाची भक्ती, बाळू मामाचं धाडस पाहून त्या विठ्ठलाच्या पाषाण मूर्तीला घाम फुटला त्या ठिकाणी. होय. कशासाठी? हे भक्तीसाठी. हा. काय श्रेष्ठ आहे तर भक्ती श्रेष्ठ आहे. भाव पाहिजे, भक्ती पाहिजे या ठिकाणी. हा. तसं भक्ती होतं, भाव होतं. तो बरं का दगडातला देव उगम पावला त्या ठिकाणी. जसं देव त्या ठिकाणी काय केला त्या ठिकाणी, हा. देव बरं का या बाळू मुलाला दर्शन दिला त्या ठिकाणी. होय. बाळू मामा या विठ्ठलानं बाळू मामाला दर्शन दिलं त्या ठिकाणी. साऱ्या जगात जगात बाळू मामा झाला, साऱ्या जगात जगात बाळू मामा झाला. साऱ्या जगात जगात बाळू मामा झाला, साऱ्या जगात जगात बाळू मामा झाला. बरान मांडल, बरान राखेल, उद्या माझ्या डिंबाड अरे ताप डोलाला, अरे ताप डोलाला जागा खेळायला देवाला. आणि अवघ्या संताला संत बाळू मामाला मी हात जोडून रजा घेतो मागून. बरान ठेवलं कांबळ्याच्या गाडीला, कांबळ्याच्या गाडीला भंडाऱ्याच्या राशीला, भंडाऱ्याच्या राशीला फुलाऱ्याच्या माळेला.